हे जग एक मोठी बाजारपेठ आहे जिथे प्रत्येक देश आपल्या वस्तू विकतो, खरेदी करतो आणि कधी कधी छोट्या छोट्या गोष्टींमुळे मोठे बदल घडतात. जगातील अर्थव्यवस्था ही एक नदी सारखी आहे. कधी शांत वाहते, कधी वादळ येतं आणि सगळं उलटपालट होतं. आजकाल बातम्यांमध्ये सगळीकडे चर्चा आहे ती अमेरिकाने भारतावर लादलेल्या 50% टॅरिफची. अमेरिका हे भारतासाठी एक मोठं बाजार आहे. दरवर्षी लाखो कोटी रुपयांच्या वस्तू भारतातून तिकडे जातात. पण कधी कधी राजकीय निर्णय हे व्यापाराला प्रभावित करतात. हा निर्णय भारताच्या लाखो लोकांच्या जीवनावर परिणाम करणारा आहे. बुधवारी म्हणजे 27 ऑगस्टला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50% टॅरिफ लावण्याची अंमलबजावणी सुरू केली. सुरुवातीला 25% होतं, पण 6 ऑगस्टला ट्रम्प यांनी सांगितलं की भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे आणखी 25% वाढवतो. म्हणजे आता भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या अनेक वस्तूंवर हा मोठा कर लागणार आहे. याचा अर्थ काय? तर भारताच्या सुमारे 4 लाख कोटी रुपयांच्या निर्यातीवर याचा थेट परिणाम होणार. कारखाने बंद होऊ शकतात, लाखो लोक बेरोजगार होऊ शकतात. पण हे सगळं इतकं वाईटच नाहीये, कारण जेव्हा एक दरवाजा बंद होतो तेव्हा दुसरा उघडतो. भारताच्या जागी इतर देश अमेरिकेला वस्तू पुरवू शकतात आणि त्यातून काही देशांना मोठा फायदा होईल. आज आपण पहिल्या भारताच्या 5 मुख्य क्षेत्रांवर याचा कसा परिणाम होईल आणि कोणत्या देशांना याचा फायदा मिळेल हे जाणून घेऊया. नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये. पहिलं क्षेत्र आहे कापड आणि पोशाख. हे क्षेत्र भारतासाठी खूप महत्वाचं आहे. अमेरिकेने टॅरिफ लावल्यानंतर तयार कपड्यांवर आता 64% कर लागू शकतो. म्हणजे भारताच्या 90,000 कोटी रुपयांहून अधिकच्या निर्यातीवर याचा फटका बसणार. लाखो लोक या उद्योगात काम करतात, स्पिनिंग मिल्स पासून ते फॅशन डिझाईन पर्यंत. पण हे नुकसान कुणाला फायदा करून देईल? मुख्यतः व्हिएतनाम, बांगलादेश आणि कंबोडियाला. व्हिएतनाम आधीच अमेरिकेला $15.5 अब्ज चे कपडे विकतो. 2024 मध्ये व्हिएतनामने आधीच अमेरिकेला $15.5 अब्ज चे कपडे विकले. बांगलादेश स्वस्त फॅशनसाठी प्रसिद्ध आहे. त्यांनी $7.49 अब्ज चे कपडे विकले, जे भारताच्या निर्यातीपासून फक्त $2.22 अब्ज कमी आहे. म्हणजे बांगलादेशला याचा सर्वाधिक फायदा होईल. मेक्सिको, इंडोनेशिया आणि कंबोडिया हेही नवीन पर्याय म्हणून समोर येतील. कल्पना करा, तुम्ही अमेरिकेत गेलात आणि तिथल्या स्टोअर मध्ये बांगलादेशी टी शर्ट दिसलं. हे याच बदलामुळे. दुसरं क्षेत्र दागिने आणि रत्ने. भारत हा जगातील सर्वात मोठा कट डायमंड निर्यातदार आहे. सुरत आणि मुंबईत लाखो लोक या उद्योगावर अवलंबून आहेत. आता 85,000 कोटी रुपयांची निर्यात प्रभावित होईल. हिरे कापणे, पॉलिश करणे हे भारताचं वैशिष्ट्य आहे. पण टॅरिफमुळे भारत कमकुवत होईल. याचा कोण फायदा घेईल? इटली, फ्रान्स, थायलंड, तुर्की आणि चीन. थायलंड रत्न डिझाईन मध्ये माहिर आहे. तुर्की सोन्याच्या दागिन्यांसाठी आणि चीन सिंथेटिक रत्नांसाठी. कल्पना करा, अमेरिकन स्त्रिया आता थायलंडचे हिरे घालतील, जे पूर्वी भारतीय होते. हे बदल इतके वेगाने होतात की उद्योगाला नवीन रणनीती आखावी लागेल. तिसरं क्षेत्र आहे वाहनांचे सुटे. भारत दरवर्षी अमेरिकेला 58,000 कोटी रुपयांचे ऑटो पार्ट्स निर्यात करतो. आता टॅरिफमुळे हे कमी होईल. याचा फायदा कुणाला? तर मुख्यतः मेक्सिकोला, कारण USMCA करारामुळे त्यांना 0 टॅरिफ आहे. मेक्सिको जवळ आहे म्हणून लॉजिस्टिक्स सोपं. व्हिएतनाम, थायलंड, इंडोनेशिया यांचे टॅरिफ 15 ते 20% आहेत, जे भारतापेक्षा कमी. जर्मनी, जपान, दक्षिण कोरिया हे उच्च दर्जाचे भाग देतात. चीनची उत्पादन क्षमता प्रचंड आहे. $56.7 अब्ज ची निर्यात. म्हणजे भारताच्या जागी हे देश येतील. तुम्ही कार चालवताना त्यातील भाग आता मेक्सिकन असू शकतात. चौथं क्षेत्र आहे कोळंबी आणि समुद्री खाद्यपदार्थ. भारत जगातील प्रमुख कोळंबी निर्यातदार आहे. 20,000 कोटी रुपयांची निर्यात प्रभावित होईल. आंध्र प्रदेश, ओडिसा, तामिळनाडू येथील लाखो लोकांना रोजगार मिळेल. आंध्र प्रदेश, ओडिसा, तामिळनाडू येथील लाखो लोकांना रोजगार मिळतो. आता याचा फायदा इक्वाडोर, व्हिएतनाम, इंडोनेशिया या देशांना होईल. इक्वाडोर जगातील सर्वात मोठा कोळंबी निर्यातदार आहे. व्हिएतनामकडे चांगलं प्रोसेसिंग आहे, तर इंडोनेशिया ट्यूना माशासाठी प्रसिद्ध आहे. अमेरिकन रेस्टॉरंटमध्ये आता इक्वाडोरची कोळंबी जास्त दिसेल. हे क्षेत्र नाजूक आहे, कारण ते शेती आणि मच्छीमारीवर अवलंबून आहे.
पाचवं क्षेत्र आहे रसायन आणि औषध निर्मितीचे घटक. 23,000 कोटी रुपयांची निर्यात धोक्यात आहे. यात MSMEचा 40% वाटा आहे आणि टॅरिफमुळे उत्पादने महाग होतील आणि याचा फायदा जपान, दक्षिण कोरिया, चीन, थायलंड, व्हिएतनाम, बांगलादेशला होईल. युरोपियन युनियन आणि कॅनडा उच्च दर्जासाठी चीनची कमी किंमत आणि मोठी क्षमता यामुळे ते टिकतील. हे क्षेत्र वैज्ञानिक आहे, पण बदलामुळे नवीन स्पर्धक येतील. नामांकित अर्थतज्ञ प्रोफेसर बिस्वजित धर म्हणतात, आता भारताने नवीन बाजारपेठ शोधली पाहिजे. अमेरिकेवर अवलंबून राहणं धोकादायक आहे. चीनने असं केलं तर त्यांची निर्यात 18 ते 19% 12% आली. ते सांगतात की अमेरिकेचं धोरण अस्थिर आहे. भारताने विकसित देशांशी संबंध मजबूत केले पाहिजेत. माजी राजदूत मोहन कुमार म्हणतात, सध्या हानिकारक आहे, पण दीर्घकाळात बाजार सुधारेल. बाजारात विविधता आणा, देशांतर्गत मागणी वाढवा, नवीन बाजार शोधा. 25% सहन केलं असतं, पण 50% कठीण आहे. ते सांगतात की युरोपियन युनियन सोबत मुक्त व्यापार करार वेगाने पूर्ण करा. ब्रिटन सोबत आधीच करार केला आहे. प्रादेशिक करारांचा विचार करा आणि हे टॅरिफ कदाचित चर्चेने कमी होईल. हे सगळं पाहता हे युद्ध नाही तर एक नवीन अध्याय आहे. भारताने संधी शोधली पाहिजे. नवीन बाजार, नवीन करार. आफ्रिका, मध्य आशिया, युरोप यांसारख्या पर्यायी देशांचा करारासाठी विचार केला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? हे बदल भारताला मजबूत करतील की कमकुवत? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा. अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.